आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात MS Word मधील डॉक्युमेंट कसे बनवले पाहिजे जेणेकरून ते डॉक्युमेंट PowerPoint मध्ये कन्व्हर्ट करता येईल। त्या डॉक्युमेंटवर काय काय प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। PowerPoint मध्ये लोगो कसा बनवायचा याबाबत एक व्हिडिओ अगोदरच बनवला आहे। जर तो पाहिला नसेल तर तो पहा, त्याची लिंक या व्हिडिओमध्ये देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहात PowerPoint मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वर्ड मध्ये डॉक्युमेंट कसे बनवावे। हे दोन्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे जरुरीचे आहे, कारण यांचा संबंध येणाऱ्या नवीन व्हिडिओशी आहे। पुढचा व्हिडिओ आहे PowerPoint प्रेझेंटेशन साठी स्वतःची अशी एक थीम बनविणे, जी आपल्याला आपल्या पीसीवर कायमसाठी वापरता येईल। जी थीम आपल्या PowerPoint मध्ये PowerPoint सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये ॲड करता येईल। तर अशी थीम जी करणार आहोत त्यासाठी हे दोन्ही व्हिडिओ आवश्यक होते, म्हणजे लोगो आणि वर्ड डॉक्युमेंट PowerPoint मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कसं बनवावे ह्या दोन गोष्टी आवश्यक होत्या, म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड, तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। पहिल्यांदा आपण एक वर्ड डॉक्युमेंट ओपन करूया। हे ब्लँक वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे। इथे काही क्विज टाइप असे क्वेश्चन्स इथे घ्यायचे आहेत आपल्याला, जे आपल्याला नंतर PowerPoint मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे। तर मी इथे एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवणार आहे। मी हे कॉपी करतोय आणि ह्या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये पेस्ट केले। तर अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन्स तयार करून ठेवायचे आहेत वर्ड डॉक्युमेंट मध्ये। तर हे इथे हा पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। इथे हे 4 ऑप्शन्स आहेत आणि मी इथे उत्तर पण देऊन टाकलेलं आहे। इथे उत्तर आहे, हे उत्तर तुम्ही नाही दिलं तरी चालेल, हे 2 पार्ट जरी केले तरी चालतील, म्हणजे प्रश्न आणि ऑप्शन्स। तर अशा प्रकारे आपल्याला हे डॉक्युमेंट तयार करायचे पहिल्यांदा। तर पाहूया, मी इथे एक डॉक्युमेंट तयार केलेलंच आहे पूर्ण। तर हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे मी, त्याच्यात 12 प्रश्न ॲड केलेले आहेत मी। तर असं हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे। आता ह्या डॉक्युमेंटमध्ये जे PowerPoint मध्ये कन्व्हर्ट करायचे त्याच्यासाठी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा जो पहिला प्रश्न आहे पूर्ण, यामध्ये कुठेही गॅप सोडता कामा नये। जसा पहिला प्रश्न संपल्यानंतर इथे एक स्पेस सोडलेली आहे, तशी स्पेस ह्या टेक्स्ट मध्ये कुठेही येता कामा नये। प्रश्न संपला की लगेच दुसऱ्या ओळीत हे ऑप्शन सुरू झाले, असं व्हायला पाहिजे। तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा। आता दुसरी प्रक्रिया याच्यावर काय करायचे पहा। आपल्याला हा जो प्रश्न आहे, फक्त प्रश्नाचे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करत जायचे। तर हे पहा, आता मी इथे सिलेक्ट करतो, हे सिलेक्ट केलं, प्रश्नाचं टेक्स्ट मी सिलेक्ट केलं आणि आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळल्यानंतर पहिल्यांदा कंट्रोल प्रेस करा आणि हा पण प्रश्न सिलेक्ट करा। पुढे जा, पुढे गेल्यानंतर तिसऱ्या प्रश्नाजवळ आल्यावर परत कंट्रोल प्रेस करा आणि हे सिलेक्ट करा। हे सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल सोडून द्यायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचे। आता चौथ्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत, परत कंट्रोल प्रेस केलं आणि हे सिलेक्ट केलं। असे हे सगळे आपण सिलेक्ट करून घेऊया पहिल्यांदा। तर अशा प्रकारे आपण हे सगळे 12 क्वेश्चन्स आहेत इथे, तर हे सगळे एक एक करून सिलेक्ट केलेलं आहे कंट्रोलच्या मदतीने। आता पुढे आपल्याला काय करायचंय, तर आपण होम मेनू मध्येच आहे आणि इथे आपल्याला हेडिंगचा ऑप्शन दिसत आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे हेडिंग्स आहेत। तर यातील हेडिंग 1 जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर। ह्या हेडिंग 1 वर क्लिक केलं। ह्या हेडिंग 1 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पहा, हे सगळे हेडिंग ब्ल्यू कलर मध्ये
बोल्ड झालेले दिसत आहेत. तर हे सगळे हेडिंग असे झालेले आहेत पहा. तर त्याला हेडिंग 1 अप्लाय झाले थोडक्यात. तर असं हे सगळं केल्यानंतर परत पहिल्या टेक्स्टकडे वळूया आपण. आता इथं बाहेर क्लिक करून हे याचं सिलेक्शन काढून टाकलं आपण. आता आपल्याला पहिल्या इथे यायचे. इथे हे असं सिलेक्ट करायचं आपल्याला. हे एवढं सिलेक्ट केलं आपण. आणि आता आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मधलं हे असं सिलेक्शन करायचं नाही. तर त्यासाठी दुसरी ट्रिक वापरायची आपल्याला. तर आपण होम मेनूमध्ये आहोत आणि होम मेनूमध्ये एकदम शेवटी राईट साईडला एडिटिंग हा ग्रुप आहे. ह्या एडिटिंग ग्रुपमध्ये सिलेक्टवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसत आहेत. तर ह्या ऑप्शनमधील सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग याच्यावर क्लिक करा. आणि असं क्लिक केल्यानंतर तुमचं सगळं हे टेक्स्ट सिलेक्ट झालेलं असेल. आता हे सगळं टेक्स्ट जे ऑप्शन्स आहेत इथे ते सगळं सिलेक्ट झालेलं आहे. आणि आता परत आपण हेडिंगवर जाऊया. आणि ह्या हेडिंगमध्ये हेडिंग 2 असं आहे त्यावर क्लिक करूया. ह्या हेडिंग 2 वर क्लिक केल्यानंतर हे सगळं बदललेलं आहे पहा. सगळं बदललेलं आहे. तर आता याला हेडिंग 2 अप्लाय झालं. पहिल्या क्वेश्चनला हेडिंग 1 अप्लाय झालं. आता राहिला प्रश्न फक्त उत्तर याचा. तर त्यासाठी आपल्याला परत इथं ब्लँक स्पेसवर क्लिक करूया. म्हणजे हे याचं सिलेक्शन झालं. आता उत्तर याला आपण सिलेक्ट करणार आहोत. आणि परत इथं एडिटिंगमध्ये जाणार आहे. होम मेनूतल्या शेवटच्या ऑप्शनला सिलेक्टवर क्लिक केलं आणि इथे सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर याच्यावर क्लिक केलं. हे सगळं सिलेक्ट झालं आपलं. आणि आता आपण इथे हेडिंग 3 वर जाणार आहोत. हेडिंग 3 वर क्लिक करा. तर अशा प्रकारे आता आपलं हे सगळं सिलेक्ट झालेलं आहे. तर आत्ता आपल्या वर्ड डॉक्युमेंटवर आपण जी प्रक्रिया केली ते हेडिंग 1, हेडिंग 2 आणि हेडिंग 3 हे सगळं झाल्यावर पुढची प्रक्रिया काय करणार आहोत आपण. पहिल्यांदा आता कंट्रोल-A नी सर्व डॉक्युमेंट आपण सिलेक्ट करून घेऊया. सर्व डॉक्युमेंट सिलेक्ट करून घेऊया. आता याची फॉन्ट साईज आपण इथून इन्क्रीज करू शकतो. पुन्हा कलर पण देऊ शकतो. आणि इथे विशेषतः आपल्याला इथे पहिल्यांदा स्टाईल म्हणजे कुठला फॉन्ट वापरायचा ते आपण पाहूया. इथे मी वापरलेल्याच याच्यातला मंगल हा फॉन्ट वापरणार आहे. तर हा फॉन्ट वापरला मी. आता ह्या फॉन्टच्या ड्रॉपडाऊनवर आपण क्लिक करूया इथे आणि ऑटोमॅटिकवर क्लिक करूया. ह्या ऑटोमॅटिक इथे ह्या सर्व टेक्स्टला लागू पडेल. आता फाईल मेनूवर जायचं आहे आपल्याला. आपलं ह्या डॉक्युमेंटवरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फाईल मेनूवर जाऊया आणि आता सेव्ह करायचं आपल्याला. सेव्हवर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केलं. आता आपलं डॉक्युमेंट इथे सेव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे आपली ही वर्ड डॉक्युमेंटमध्ये तयार केलेले टेक्स्ट हे पॉवर पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे डॉक्युमेंट आपण बंद करणार आहोत. हे बंद केलं. हे टेस्टसाठी घेतलं होतं तेही बंद केलं. आता आपल्याला पॉवर पॉईंट ओपन करायचे. हे पॉवर पॉईंट ओपन केलं. इथे ब्लँक प्रेझेंटेशन इथे ओपन झालेलं आहे आपले. इथे आपल्याला आता आपली वर्ड फाईल घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर इथे फाईल मेनूमध्ये जायचं. फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर ओपनवर क्लिक करायचं. कारण आपल्याला वर्ड फाईल आपली इकडे आणायची आहे. ओपनवर क्लिक केलं. ब्राउज केलं आणि आपण जिथे कुठे सेव्ह केलेली आहे फाईल तिथून ती घ्यायची. मी डेस्कटॉपवर सेव्ह केलेली आहे तिथून मला घ्यायची. पण मी आता डेस्कटॉपला पोहोचलो आहे. पण माझी फाईल काही इथे दिसत नाही. त्याचं कारण असं की इथे ब्राउजमध्ये जो डायलॉग ओपन झालेला आहे इथे पहा ऑल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल तरच इथे दिसेल. आता आपल्याला हे बदलायचं आहे म्हणून इथे क्लिक केलं आणि ऑल फाईल्स केलं आपण. ऑल फाईल्स केल्यानंतर माझी ही फाईल आत्ता जी आपण ज्यावर प्रक्रिया केली ती फाईल इथे दिसते पहा. तर आता त्याच्यावर मी क्लिक करतो आणि ओपन करतो. हे ओपन करताना मला इथे एरर आली पहा. पॉवर पॉईंट कॅनॉट ओपन दिस फाईल बिकॉज इट्स फाईल एक्सटेन्शन हॅज चेंज्ड.
आता ओके करतो. ही फाईल आपल्याला अशी ओपन झाली नाही. इथे अजून दुसरं एक ऑप्शन आहे आपल्याला होम मेनू मधील. हे स्लाइड्स हे जे हा जो ग्रुप आहे त्याच्यात न्यू स्लाइडवर ड्रॉप डाऊनला क्लिक करा. ड्रॉप डाऊनवर क्लिक केल्यानंतर शेवटी इकडे 3 ऑप्शन दिसतात. यातील स्लाइड फ्रॉम आउटलाईन त्याच्यावर क्लिक करा. जे आपल्याला वर्ड डॉक्युमेंट घ्यायचे त्याच्यासाठी हे ऑप्शन वापरले. आता परत आपण इथे पोहोचलोय. माझी फाईल ज्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे, ज्या लोकेशनवर आहे तिथे पोहोचलोय आपण. आणि याच्यावर क्लिक करूया आणि इथे इन्सर्ट असं ऑप्शन आले. इथे पण आता पहा तीच एरर आली. पॉवर पॉइंट कॅनॉट ओपन दिस फाईल बिकॉज इट्स फाईल एक्सटेन्शन हॅज चेंज. आता ओके करू. फाईल काय ओपन झाली नाही. अशी 2 ऑप्शन्स वापरली. आता मी हे प्रेझेंटेशन क्लोज करतो आणि मी तिसरा ऑप्शन वापरणार आहे. आता तिसरा ऑप्शन वापरण्यासाठी मी माझं डॉक्युमेंट डेस्कटॉपवर जे सेव्ह केलेलं आहे ते ओपन करणार आहे. तर आता मी माझं डॉक्युमेंट ओपन केलं. हे डॉक्युमेंट ओपन झालं पहा. आणि आता आपल्याला क्विक ॲक्सेसमध्ये जायचं आहे. क्विक ॲक्सेसमध्ये ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं आणि मोर कमांड्सवर क्लिक केलं. आपण पोहोचलोय वर्ड ऑप्शन्समध्ये. आता इथे पहा पॉप्युलर कमांड्स असं लिहिलेलं आहे. तर इथे ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया आणि इथे ऑल कमांड्सवर क्लिक केलं आपण. ओपन होते. थोडा वेळ घेते बा. ऑल कमांड्स आलं. आता ऑल कमांड्स आल्यानंतर आपल्याला इथे एस वर क्लिक करायचंय. एस पाहिजे आपल्याला. तर हे एस इथे दिसलं आपल्याला. आणि इथे आपल्याला काय शोधायचंय, सेंड टू पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असं ऑप्शन शोधायचं आपल्याला. सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट असं ऑप्शन आहे पहा. याच्यावर क्लिक केलं, हे सिलेक्ट केलं आणि इकडे ॲड करायचे. आता आपल्याला ॲडवर क्लिक केलं. ॲडवर क्लिक केल्यानंतर इथे मेसेज येते की तुमच्या ऑलरेडी तिथे ऑप्शन आहे. ते पहिल्यांदा मी हे डिलीट करतो. रिमूव्ह हे सिलेक्ट केलं आणि रिमूव्हवर क्लिक केलं, ते निघून गेलं. आता माझं सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे सिलेक्टेड आहे आणि मी इथे ॲड करणार आहे पहा. ॲड झालं. ॲड झाल्यानंतर शेवटी ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला इथे हे ऑप्शन दिसायला लागलं पहा, सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आता आपलं डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे आणि इथे फक्त याच्यावर क्लिक करणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही, कारण आपण वर्ड डॉक्युमेंट इथे ओपन केलेलं आहे आणि इथे क्लिक करायचं आपल्याला. तिथे क्लिक केल्यानंतर आपलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन व्हायला लागले. हे प्रेझेंटेशन ओपन झालं. आता आपल्याला इथं एनेबल एडिटिंगवर क्लिक करायचं आहे. हे केलं आपण. आता आपलं जे वर्ड डॉक्युमेंट होतं ते हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी उपलब्ध झाले. इथे पहा प्रत्येक आपले जे क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स होते त्याची एक स्लाइड बनलेली प्रत्येकाची, कारण आपण त्या स्टाईलमध्ये ते तयार केलेलं होतं. तर हे प्रत्येकाची स्लाइड बनलेली आहे. आपल्याला त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाही आहेत स्लाइड बनवण्यासाठी. आता याच्यावर पुढची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आता डिझाईन मेनूमध्ये जायचं आहे. डिझाईन मेनूवर क्लिक केलं. हे सगळ्या थीम्स आपल्याला ओपन झाली. इथं पहा थीम्स असं म्हटलेले. ह्या सगळ्या थीम्स ओपन झाल्या. ह्या थीम्समध्ये इथे ड्रॉपडाऊन आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 2 शेवटी ऑप्शन दिसतात पहा, ब्राउज फॉर थीम. आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जी आपली थीम तयार करणार आहोत ती थीम तयार असेल तेव्हा आपल्याला हे करायचं आहे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक थीम तयार केलेली आहे आणि ती थीम आपण इथे वापरणार आहोत. तर आता आपण ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया. ब्राउज फॉर थीम म्हणजे आपण जी तयार केलेली थीम आहे आपल्या लोकेशनवर कुठे सेव्ह केलेली असेल तिथून आपल्याला ही घ्यायची आहे आणि ती थीम इथे ॲड कशी करायची हे पाहायचं आपल्याला. तर आता ब्राउज फॉर थीम्स वर क्लिक केलं. असं केल्यानंतर आपल्याला इथे आपली थीम जिथे ठेवलेली आहे तिथे जायचे. इथे मी मास्टर स्लाइड म्हणून ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यावर क्लिक केलं, सिलेक्ट केली आणि अप्लाय म्हणून अप्लाय केल्यानंतर इथे पहा, इथे अप्लाय झालेलं आहे. आपली जी थीम आहे ती थीम ओपन झालेली आहे. तर इथे एक स्लाइड आपण क्लिक करूया
आणि क्लिक केल्यानंतर कंट्रोल एने सर्व स्लाईड आपल्याला सिलेक्ट करायच्या. ह्या सिलेक्ट केल्यानंतर आपण होम मेनूवर जाणार आहोत. होम मेनूवर आलो आपण. इथे आल्यानंतर इथे आपल्याला दिसत पाहिजे इथे स्लाइड्स ग्रुपमध्ये लेआउट, रिसेट आणि सेक्शन्स असं दिसतं. इथे रिसेटवर क्लिक करायचे. आपले लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली थीम दिसत आहे पहा सगळीकडे. तर इथे सेक्शन हेडरवर क्लिक करा. त्यासाठी आपण पहिल्यांदा कंट्रोल एने सर्व स्लाइड सिलेक्ट करूया आणि लेआउटवर क्लिक करून सेक्शन हेडर याच्यावर क्लिक करूया. असं केल्यानंतर आपल्याला इथे सर्व स्लाइडमध्ये डाटा दिसायला लागला पहा. आता ह्या डाटामध्ये जर आपल्याला अजून काही एडिटिंग वगैरे करायचं असेल तर त्यासाठी पुढची प्रक्रिया म्हणजे व्ह्यू मेनूमध्ये जाऊन आपल्याला स्लाइड मास्टरवर क्लिक करावे लागेल. इथे पहा आपल्या हे जे हेडिंग जे आहे, आता ही पहिली स्लाइड आहे, याच्यात हेडिंग जे आहे ते हेडिंग फार मोठं झालं. इथं पहा तुम्हाला हा फॉन्ट 60 दिसत आहे. तर हे बदलायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला व्ह्यू मेनूमध्ये जावं लागेल. इथे व्ह्यू मेनूमध्ये आलो आणि व्ह्यू मेनूमध्ये मास्टर व्ह्यूज म्हणून जो ग्रुप आहे त्यामध्ये स्लाइड मास्टर आहे पहा. ह्या स्लाइड मास्टरवर क्लिक केलं. असं क्लिक केल्यानंतर आता आपण स्लाइड मास्टरमध्ये आहे पहा. स्लाइड मास्टरमध्ये आहे. पुन्हा आपल्याला आता हे थोडंसं डिझाईन करायचं आहे किंवा थोडं फॉर्मॅट करायचं आहे. तर त्यासाठी हा पहिला टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करूया. हा सिलेक्ट झाला. हा सिलेक्ट झाल्यानंतर आपण हा थोडी याची साईज कमी करूया. साईज कमी केली. थोडा वरती पण घेऊया. वरती घेतला. हा वरती घेऊन झाल्यानंतर आपण याच्यात होम मेनूमध्ये इथे आपण आता स्लाइड मास्टर ह्या व्ह्यू ग्रुपमध्येच आहे. तिथेच होम मेनूवर क्लिक करायचे आपल्याला. होम मेनूमध्ये जाऊन इथे फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला स्टाईल कुठली पाहिजे ती घ्यायची. तर ती स्टाईल घेण्यासाठी आपण इथे जाऊया. तुम्ही तुमच्या आवडीची अशी स्टाईल निवडू शकता. मी मात्र मंगल ही स्टाईल निवडणार आहे. ही स्टाईल घेतली आणि आता मी काय करणार आहे की त्याचा फॉन्ट हा बदलणार आहे. तो केला मी 24. आता फॉन्ट बदलल्यानंतर तो फॉन्ट आपल्याला बॉटमला दिसतो. तर हा जो बॉटमला दिसतोय तो आपल्याला टॉपला दिसावा. त्यासाठी काय करावं लागेल तर टेक्स्ट डायरेक्शन आपल्याला बदलायचे. तर त्यासाठी इथे यावं लागेल किंवा इथून सुद्धाच करू शकतो आपण. मोर ऑप्शन्सला जा. परत अलाइनमध्ये जायचं आणि टॉप करायचं. हे टॉप झालं. तर आता आपल्याला टॉपला घेतलं म्हणजे इथून सुरुवात होईल टेक्स्ट जर टाईप करायची झाली किंवा टेक्स्ट त्याच्यात आणायचं झालं तर. तसंच आपण ह्या दुसरा जो आहे बॉक्स, टेक्स्ट बॉक्स, याला पण तसंच करणार आहोत. तर याच्या कॉर्नरवर क्लिक करा. सिलेक्ट होईल. तो वरती सरकवून घेऊ जरा आपण. वरती सरकवला अजून जरा. आणि आता याला पण आपल्याला पहिल्यांदा फॉन्टची स्टाईल वापरायची. ती इथे मला आता इथे वरतीच दिसते कारण ती पहिल्या याला सिलेक्ट केलेली होती. मी मंगल हा फॉन्ट इथे सिलेक्ट केला आणि याला पण आपल्याला टेक्स्ट अलाइनमेंट ही टॉप करायची. ही टॉप झालेली आहे. पुन्हा याची फॉन्ट साईज जी आहे ती आपल्याला इथे 24 जरी दिसत असली तरी आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून 24 करून ठेवूया. तर अशा प्रकारे आपण इथे ही प्रक्रिया केली. आता इथे वरती जी मोकळी पट्टी दिसते, इथे मोकळी जागा दिसते, तिथे आपण एक हेडलाईन पण घेऊ शकतो. तर त्यासाठी आपण रेक्टँगल सिलेक्ट केला तर इथे आपण हेडिंग घेऊ शकतो. तर ह्यासाठी आपल्याला नो फिल करूया आणि होममध्ये जाऊन त्याचा फॉन्ट घेऊया. फॉन्ट परत 24 करूया आपण. इथे स्टाईल फॉन्टची मंगल करूया. सगळीकडे आपल्याला एक स्टाईल येईल तिथे. तर अशा प्रकारे हेडिंग एक आपण इथे घेतलं. आता आपल्याला कलर घ्यायचा आहे. तर कलरसाठी आपण हे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर ते फॉन्ट कलर जे आहे त्याच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया आणि इथे आय ड्रॉपर दिसतोय तो आय ड्रॉपर घेतला आणि आय ड्रॉपरने आपल्या थीममधील हा रेड कलर घेतला. त्याच्यावर क्लिक केलं. इथे आपला हा कलर बदलला. म्हणजे आता इथे ह्या बॉक्समध्ये जे
टेक्स्ट येईल त्याचा कलर असा राहील. पुन्हा दुसरा बॉक्स आपण सिलेक्ट करूया. हा सिलेक्ट केल्यानंतर याचा पण आपल्याला कलर डिसाईड करायचा आहे. त्यासाठी ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करूया. आय ड्रॉपर घेतला आणि त्याचा कलर आपण आता हा घेऊया ब्ल्यू. इथे हे ब्ल्यू कलर झाला, म्हणजे ह्या बॉक्सला आता ब्ल्यू कलरमध्ये टेक्स्ट येईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या स्लाइड्स डिझाईन केलेले आहे. आता स्लाइड मास्टरमध्ये जाऊया आपण. स्लाइड मास्टरवर क्लिक केल्यावर इथे क्लोज मास्टर व्ह्यू असं आहे, त्याच्यावर क्लिक केलं. मास्टर व्ह्यू क्लोज झाला. आता मास्टर व्ह्यू क्लोज झाल्यानंतर आपल्या इथे पहा, ही पहिली स्लाइड, हा क्वेश्चन फार मोठा दिसत होता, तो छोटा झाला. क्वेश्चनचा कलर आपल्याला पाहिजे तो बदलला आणि हे बाकीचं टेक्स्ट आहे त्याच्यात पण बदल झालेला आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व स्लाइड्समध्ये बदल झालेत पहा, सर्व स्लाइड्समध्ये आपल्या बदल झालेले. तर ही थीम आहे आपली. तर ही थीम आपली एका स्लाइडला लावल्यानंतर सगळीकडे ती अप्लाय होते. इथे जर आपल्याला आता समजा पुढे जाऊन हे टेक्स्ट ओव्हरलॅप व्हायला लागलं तर तेवढं आपल्याला फक्त बदल करता येईल. तो बॉक्स सिलेक्ट करायचा आणि तो कमी जास्त करायचा, एवढंच करावं लागेल. आता आपल्या ह्या सर्व स्लाइड्स आपल्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. याच्यात बाकी आपल्याला फारसं काही करावं लागणार नाहीये. आणि जर आपल्याला असं वाटलं याच्यात अजून काही करेक्शन करावं की जे थीमला लागू पडेल, थीमला लागू पडण्यासाठी आपल्याला परत व्ह्यू मेनूमध्ये जाऊन स्लाइड मास्टरमध्ये जावं लागेल आणि मग करेक्शन करायला लागेल, तरच ह्या थीममध्ये ते अप्लाय होतील. आता ही थीम जरी असली तरी आपण नॉर्मल प्रेझेंटेशनमध्ये आहोत. आता नॉर्मल प्रेझेंटेशनमध्ये असताना आपण एका स्लाइडवर क्लिक करून कंट्रोल यांनी सर्व स्लाइड सिलेक्ट करूया आणि ह्या सर्व स्लाइड सिलेक्ट केल्यानंतर रिसेटवर क्लिक करूया. रिसेटवर क्लिक करून झालं. आता आपण ह्या स्लाइड सर्व सिलेक्ट केलेल्याच आहेत. तर आता आपल्याला ट्रान्झिशनवर जायचे आणि याला ट्रान्झिशन ॲड करायचे. ट्रान्झिशनवर गेलो आपण. आता सुरुवातीला आपण काय सिलेक्ट करायचं, पहिला बॉक्स सिलेक्ट करूया. हा बॉक्स सिलेक्ट केला आपण आणि याला ट्रान्झिशन देऊया. पुश असं दिलं आपण, पुश दिलं आणि फ्रॉम बॉटम असा इफेक्ट आहे त्याला. अशा प्रकारे आपलं एक स्लाइड करून झालेली आहे. याला आपण ट्रान्झिशन ॲड केलेलं आहे. ट्रान्झिशन ॲड केल्यानंतर कंट्रोल एने सगळ्या सिलेक्ट करा आणि इथे ट्रान्झिशन ॲड करूया आपण. पुश हे ट्रान्झिशन ॲड केलं. चला, तर असं ट्रान्झिशन ॲड झाल्यानंतर आमचे स्लाइड डिझाईन पूर्ण झालेलं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला ही आपली थीम कस्टम थीममध्ये सेव्ह करायची आहे. त्यासाठी डिझाईन टॅबवर क्लिक करायचं. आता परत डिझाईन टॅबला जाऊया आपण. डिझाईन टॅबमध्ये आल्यानंतर आपल्याला परत इकडे ड्रॉपडाऊनमध्ये यायचे. इथे क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर शेवटी आलो आपण. इकडे पहा, शेवटी जे दोन ऑप्शन दिसतात त्यातलं शेवटचं ऑप्शन सेव्ह करंट थीम असं दिसतंय ते. तर त्याच्यावर क्लिक करा. थीम 3 या नावाने आपली इथे आपण नाव बदलू पण शकतो. माय थीम 3 असं नाव देऊया आपण आणि ती सिलेक्ट करूया. हे टेम्पलेट्समध्ये जाईल आणि तिथे सेव्ह होईल. तर ही सेव्ह केलं आपण. तर अशा प्रकारे आपली ही थीम आता सेव्ह झालेली आहे आणि आपण आता हे प्रेझेंटेशन क्लोज करणार आहोत. हे सेव्ह पण करूया आपण. सेव्ह मोर ऑप्शन्स आपल्याला कुठे सेव्ह करायचे ते पाहूया ना आपण. पॉवर पॉईंटमध्ये सेव्ह करूया. जनगणना 2011 असं नाव ठेवलं आणि सेव्ह केलं. तर असं आपलं प्रेझेंटेशन पण सेव्ह झालं. आता ही फाईल आपण बंद करून टाकूया. अशा प्रकारे आपण आपली थीम तयार केली. त्या थीममध्ये वर्डमध्ये तयार केलेलं डॉक्युमेंट पॉवर पॉईंट स्लाईडमध्ये आणलं. तिथे आपल्याला विशेष असं स्लाईडमध्ये डिझाईन करण्यासाठी काही करावं लागलं नाही. आपण पहिल्यांदा थीम बनवत होतो म्हणून काही गोष्टी कराव्या लागल्या. परंतु पुढे जाऊन तीच थीम आपल्याला वापरायची असेल तर आपल्याला असं जर वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण डॉक्युमेंट केलं तर ते पॉवर पॉईंटमध्ये येताना
ऑटोमॅटिक सर्व स्लाईड तयार होतील. तिथं आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही. तर आजचा विषय इथेच संपला. धन्यवाद.